जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी पक्षाचा ज्यावेळेला विचार करत होतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला की माझ्या पक्षामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असेल, त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलं यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे की हा राज ठाकरे बरोबर आहे, हा कुठे फुकट गेलेला नाही पोरगा माझा. एक गोष्ट नक्की, महाराष्ट्रामध्ये जर साजरा होणार असेल तो महाराष्ट्र दिनच साजरा होईल. उत्तर प्रदेश दिन वगैरे फालतू गोष्टी आम्ही साजरा करणार नाही. गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, हे महाराष्ट्रात फिरवतो. हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ना त्यांच्यावरती देखील याच्या पुढे लक्ष ठेवलं जाणार की रस्ता बांधल्यानंतर पुढची 10 वर्ष जर त्या रस्त्याला काही झालं, पुन्हा मैदानामध्ये बांबू आहेतच. त्याच्यानंतर परत कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या जर वाट्याला गेले तर हात पाय तोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायला. संयम पाळतो म्हणजे काय गांडूची अवलाद समजू नये यांनी. मुंबई मधला कोणताही आरक्षित भूखंड कोणालाही विकू दिला जाणार नाही, तो बागेचा, शाळेचा अथवा कोणताही. आणि मी महाराष्ट्र पादत्रास करून तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. अहो एवढेच पैसे खर्च करायचे आहेत ना, माझं असं म्हणणं 4-5 हजार कोटी कशाला, 10,000 कोटी रुपये खर्च करा, पण ते महाराजांच्या गडांवरती खर्च करा. ते खरं स्मारक आहे महाराजांचं. नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. त्याच्यानंतर तो म्हणतो काय, आजमगडवरनं 20,000 माणसं घेऊन येईन म्हणे. अरे घेऊन तर ये, जाताना 40,000 फक्त पाय जातील. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी कितीही वेळा मला जेलमध्ये जायला लागलं तरी कितीही वेळा जेलमध्ये जाईन. आजपर्यंत इतक्या राजकीय पक्षांवरती विश्वास टाकलात, एकदा राज ठाकरेला आजमावून बघा. आपण जे माझ्यावरती प्रेम दाखवलं हे प्रेम सतत आपण माझ्यावरती ठेवावं अशी एक इच्छा बाळगतो आणि नवीन महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी वाटचाल करावी अशा एक विश्वास आपल्या समोर ठेवून आपली सर्वांची मी रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.